1500 वर्ष जुने फॉसिल्स भुजमध्ये मिळाले आहेत. नमस्कार, तुमचं स्वागत आहे चॅनलवर. आणि आपण पहिला पार्टमध्ये की आपण भुज स्टेशनला पोचलो आहे आणि आता भुज स्टेशनवरून आपण चाललो आहे. कार आहे तर कारने आपण जाणार आहोत हॉटेलवर पहिलं आणि त्याच्यानंतर मग डेस्टिनेशन्स कंप्लीट करणार. आजचा आहे पहिला दिवस. सो बघूया आता कसं पुढे. तुम्ही व्हा आमच्यावर, या फिरा आणि मजा करू आणि कमेंट करा विसरू नका कसं वाटतं आतानंतर व्हिडिओ चालू. सवारी भेटली मस्त छान सगळी, एकदम क्यूट सवारी. गाडी 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 सवारी आली आपली. सो या गाडीने आपण जाणार आहोत. सो पहिलं आता ॲडजस्ट होऊया आणि नंतर मग बसूया गाडीमध्ये. स्वतः स्टेशनवर आपलं हॉटेल आहे 7 ते 8 किलोमीटर. तर आपण ड्राईव्ह करत चाललो आणि हॉटेलवरनं कळेल काय आपला शेड्यूल आहे आजचा. मस्त सगळे ॲडजस्ट झाले. नव्हतं, एकदम वेळ वाटलं तर आपण इथे आलो. तर बघूया कसं असेल, जाऊन आतमध्ये चेक करू. यांचं रेस्टॉरंट आहे. सो माझाच उपवास आहे, सो महाशिवरात्रीचा. बघूया आता काय उपवासाचं मिळतं ते खाऊ. ते माझी कार आणि आपण इथून चाललो आहे आतमध्ये आपल्या रूमच्या जाते. आणि ब्रो मस्त आपल्या मुलीबरोबर वॉक घेतोय टुवर्ड्स द रूम. छानसं गार्डन आहे, लहान मुलांना चालायला. स्विमिंग पूल पण आहे आणि ते छानसा हार्ट शेप आहे, किती छान. आणि ही सगळी चॉईस केली आमच्या ब्रोने. थँक्स टू ब्रो. येस. आणि हा झोपळा त्याला सरप्राईज मिळाले, छानसा डॉगी. यो हाय. आणि हे आमचं राईटचं प्लीज. आणि आमच्या बॅगा असतील बाहेरच उभ्या अशा लावारीसारखे, ते वाट बघतायत कधी येतोय रोहित आणि कधी रूममेट होते मला. छान खेळायला मैदान पण आहे. आणि हे आमचे रूम्स आणि आमच्या बॅगा कसे ठेवलेत बघा, बिचाऱ्या वाट बघतात. ही एक रूम आहे आणि ही एक रूम आहे. मी आणि पिल्लू आपण रूम मध्ये आले. हो चला, ही आमची रूम. पिल्लूचे आहे ना. या लवकर असं काय आहे की आम्ही लोक दिसतोय किती छान आहे. आणि हा टीव्ही, टीव्ही आणि आपलं बेड, तुम्ही मारायची.
लेट्स गो गाईस. आता आपण फिरूया. पहिला दिवस कसा दिसतोय कमेंट करा. वाजले 1 आहे आणि खूप शांतता आहे. सो आता बघूया काय आज पहिल्या दिवशी फिरायला भेटतंय. सो आता आपण निघूया. छान आहे हे जागा, शांत एकदम. छान, थँक्यू. जय देव बाप्पा, जय श्रीराम, जय श्रीराम. आपल्याला इथून नहीं ये उसके हाथ में. इथून ते हे घेतलं एंट्री पास. सो आता आपण आलो स्मृती वनमध्ये. आता बघूया आतमध्ये कसं आहे काय. जय हिंद. बाहर आ जाएगा ना, मेरे को कॉल कर देना, मैं इधर गाड़ी लेकर आ जाऊंगा. लिफ्टनी आपण सेकंड फ्लोअरला आलो आणि आपण इथे जाणार आहोत. So, छानसा व्ह्यू मिळाला इथून. जसं तू इकडे असेल ना उदयपूरला, सगळं व्हाईट वर दिसणार. सिक्युरिटी चेक झालं आमचं. आता आम्ही आतमध्ये आलो. बनवलंय काय बनवलंय बाळा, काय वाटतं तुला हे ऑडिटोरियम आहे. सो इथे वॉशरूम पण आहे आणि सो कोणा वॉशरूमला जायचं इथे जाऊ शकता. आणि जस्ट बाकी काही नाही ऑडिटोरियममध्ये. सो इट्स इन साईड दिसतोय. तिकीट घेतलं आणि आपण जाणार आहोत सीताराम स्मृती वन म्युझिक अँड टू गो दिस. सो हे तिकीट आहे आपलं. सो पर पर्सन 300. तुम्हाला ऑडिओ पाहिजे असेल तर 100 रुपीज. गोइंग इन 4 people inside. The map. सांगितलं की वेगवेगळं असतं टेम्परेचर. आता हे आपलं इकडचं आहे आणि हिमालयाचं आहे. सो तुम्ही बघू शकता की कसं आहे आणि टेम्परेचर आहे. सो आता आपण बघणार आहोत त्या विंडोजमध्ये की ते फॉर्मेशन कसं असणार कोरचं, ते लेयर्स इनसाइड द अर्थचे. सो आला अर्थचा कोर आतला मेन कोर, कोरचा वरचा पार्ट लेयर. हे फॉझल्स कसे बनतात तसे. हे आहे लेअर आपला आतला व्हाईट लेअर, त्याचा वरचा लेअर आणि हे हा क्रस्ट आहे. ओके. सो हे एक्सप्लेन करण्याचं असं आहे की जेव्हा 2 दऱ्या होतात त्याच्यामध्ये रिव्हर फॉर्म होते. आणि हे जर तुम्ही इथे बघितलं तर 2 लँड्स एक तर आपल्याला तिथे माउंटन्स रेडी होतात म्हणजे ते. आणि हे पुढे मागे झालं की तिथे भूकंप होतो, अर्थक्वेक जास्त होतं. आपलं जिओग्राफी आहे. सो हे 1500 वर्ष जुने फॉसिल्स भुजमध्ये मिळाले आहेत. परिवर्तन में 4.5 अरब साल पहले ये धरती पिघली चट्टानों और सल्फर के उबलते समुद्र की तरह थी, जहां जीवन की कल्पना करना भी असंभव था. समय के साथ यहां का तापमान गिरता गया, जिससे पृथ्वी की कई संकेंद्रित परतें क्रस्ट, मैंटल और कोर बनने लगी. मैंटल की ऊपरी सतह एस्थेनोस्फीयर मोटी और चिपचिपी थी. इसके ऊपर लिथोस्फीयर जो एक भूखंड था तैरता था, जिससे आगे चलकर महाद्वीप बने.
और इसी के परिणाम स्वरूप पर्वतमालाएं, गहरी घाटियां और नए महाद्वीप बने। समय के साथ ग्लेशियरों के बीच होने वाली गतिविधियों से पृथ्वी का तापमान और जलवायु जीने लायक बन गए, जिससे यहां जीवन की शुरुआती परिस्थितियां बनने लगी। पैंसठ करोड़ साल पहले क्रायोजेनियन युग में एक बड़ा महाद्वीप टूटा, जिससे गोंडवाना, लॉरेंशिया, बाल्टिका और साइबेरिया बने। कहा जाता है कि 35.5 करोड़ साल पहले कार्बोनिफेरस युग में गोंडवाना और लॉरेंशिया की प्लेटें आपस में टकराईं, जिससे पेंजिया महाद्वीप बना। धीरे धीरे समय गुजरने के साथ पेंजिया के और टुकड़े होते गए, जिससे आज के महाद्वीप बने। हे मॅप आहे जे व्यापार करायचे पूर्वी बोटीने, हे सगळं दाखवलं आहे सर, काय काय व्यापार करायचे त्याचा. यू कॅन रीड, आता वाचू शकता आणि समजा की काय काय व्यापार चालायचा. इव्होल्युशन जे आपण सिव्हिलायझेशन कसं इव्हॉल्व केलं त्याच्याबद्दल आहे. सो आपण जेव्हा आधी मानव होतो तर आपण हे सगळं बनवलं सगळं शिकारसाठी. ओके, त्याच्यानंतर हे बघा असं झालं. त्यानंतर आपण फॉल्सेस बनवले जेवणा विणा बनवण्यासाठी. सो हे आपल्याला शेतीवाडी आहे हवी वेळेस, म्हणजे आपण धान्य शोध केलं आणि मग आपण दगडी विटापासून घरं बनवायला लागलो. त्याला आपण कसं त्याला फिनिशिंग मटेरियलमध्ये करायला लागलो ते सगळं. आणि बाटा सिस्टम, दॅन लँड वॉटर फूडसाठी वेट ऑफ ट्रेड्सला आपण काय काय यूज करायचो. अँड सील ऑफ ट्रेड. लंबी तटरेखा, दिनों भर के प्रसुप्त ज्वालामुखी, बड़े रण में चमचमाते नमक के मैदान, छोटे रण में ढिलाती हुई नदियां और कंडला तथा पुंद्रा के मैंग्रोव वन, विविधताओं के इस प्रदेश में कटीले जंगल, गुल व कीचड़दार भूमि और खाड़ियों ने भी जन्म लिया. यहाँ भूमि पर जितनी विविधताएं हैं वो इसकी सतह वस्तू होते जे भूकंपामध्ये काही लोक गेल्यामुळे त्यांचे वस्तू होते. असे पौष्टिक वगैरे बॉक्स होते. लोकांचे रे ते त्या वेळेला त्यांचं निधन झालं होतं. तसं हा हट बांधला आहे, तो हट आपला भूकंपाच्या हिशोबाने बांधला आहे. सो शेणापासून आणि वरतून ते सपोर्ट आणि वरती हे या प्रकारे त्यांनी बांधला आहे. हे वेल सिस्टम आहे. पहिलं त्यांनी असं बांधलं होतं. त्याच्यानंतर मग स्टेप वेल बांधले होते या प्रकारे. वॉटर स्टोरेजचं हे काम आहे. अँड आम्ही सारा लेक बांधला त्यांनी या प्रकारे. वाटर स्टोरेज है. आगे बढ़िए, कक्ष पे तीसरे फ्लोर पे, तो तीसरा कक्ष सामने है. 26 जानेवारी 2001ला हे असं आहे हे सांगतात आणि या टायमाला पुढे काय आलं झालं बोलतात. सो 8:46ला असं पाणी पी रहा था, मतलब ये सडनली ग्राउंड एंड देन वॉटर. सो मी आरशात बघून रेडिओ तर नाही असं फुटलो तेव्हा चाय बनवत होतो आणि भूकंप आला आणि असं हालत राहिलं. त्याच्यानंतर पहिलं तो न्यूजपेपर हालायला लागला त्या टायमाला. सो आता हे भूकंपाचा एक्सपिरियन्स आहे. आजी घाबरल्या.
बरेचसे लोक भूकंपाच्या टायमाला अडकून होते आतमध्ये. असं बघून आपल्याला हे वाटतं, पण तेव्हा काय सिच्युएशन झाली असेल त्यांनाच माहिती. अधिकारी की समस्याओं और जरूरतों को जानने के लिए भूकंप प्रभावित अंचलों में 5 मीटर कंपल्सरी आपण आता इथे आलो आहे, तर इथे आपल्याला फिलिंग देणार व्हायब्रेशनची. भूकंप कसा आहे तो करत. सो इकडचं बघून झालं, थोडा नाश्ता केला. जर तुम्हाला काय आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि मी सजेस्ट करतो की जर तुम्हाला जिओग्राफीमध्ये इंटरेस्ट असेल किंवा भूकंपामध्ये इंटरेस्ट असेल तरच तुम्ही इथे या, नाहीतर तुम्ही ही गोष्ट अवॉइड पण करू शकता, नो प्रॉब्लेम. आता आपण जाऊया दुसऱ्या डेस्टिनेशनसाठी. सो पिल्लू पण रेडी आहे माझ्याबरोबर. लेट्स गो. आता हे स्ट्रक्चर बघून तुम्हाला कळायचं की महल म्हणाल. आपण आता जाणार आहोत आईना महल पॅलेसमध्ये. सो आपल्याला या डायरेक्शनने जायचं आहे आतून. द्वारपास. सो आयना महलचं ते बंद असल्यामुळे पार्क महल दुसऱ्या महलमध्ये आलो आहे. सो आपण आलो आहे प्राग महलमध्ये. सॉरी,
आतमधचा परिसर आहे. सो यू आर नॉट अलाउड टू गो इनसाइड. नंदी सीट वाव सुपर्ब नंदी या सुपर्ब. आशापुरा माता मंदिर. सो मी आता रूमवर आलो आहे आणि छानसं आपलं झालं आहे डे 1. सो तुम्हाला काय आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपण Day 2साठी वाट बघा. पण ही व्हिडिओची मजा घ्या. बाय, गुड नाईट, टेक केअर.